नमस्कार. महिला प्रबोधन मंडळाद्वारे आयोजित संस्कार कवच या संस्कार मालिकेत मी सौ माधवी भूत महाभारतातील व्यक्ती आणि त्यांचे कार्य तुम्हाला सांगते आहे. आत्तापर्यंतच्या 3 भागांमध्ये महाभारतकार महर्षी व्यासांची गोष्ट आपण ऐकली आणि गणपती बाप्पाने कसा महाभारत ग्रंथ लिहिला, व्यासांना कशी मदत केली हा ग्रंथ लिहायला, हे पण आपण पाहिले. आज आपण महर्षी व्यासांची आई सत्यवती हिची गोष्ट ऐकणार आहोत. चला तर मग ऐकूया सत्यवती. एक चेदी नावाचे राज्य होते. त्या चेदी राज्याचा वसू नावाचा राजा होता. वसूला उपरिचर असेही म्हणत, कारण वसू राजा याने मोक्षप्राप्तीसाठी कठीण तप केले होते. इंद्रदेवाने वसुराजाला त्या तपाचरणातून दूर करून त्याला परत चेदीचे राज्य सांभाळायला सांगितले. तेव्हा इंद्राने वसूला एक विमान आणि वैजयंतीमाला भेट म्हणून दिली होती. त्याच विमानात बसून वसुराजा आपल्या चेदी राज्याची पाहणी करत असे. म्हणून त्याचे नाव उपरिचर, चर म्हणजे चालणे, उपरी म्हणजे वरती, म्हणून त्याचे नाव उपरिचर झाला. वसुराजा आणि आर्द्रिका याची कन्या सत्यवती. आर्द्रिका ही एक अप्सरा होती. ब्रह्मदेवाच्या शापाने तिला मासळीचे रूप आले होते. ती जेव्हा दशराज नावाच्या मासे पकडणाऱ्या एका कोळ्याला सापडली, त्याला ती आर्द्रिका जाळ्यात अडकली आणि दिसली की तिच्या पोटात बाळ आहे. म्हणून त्याने ते दोन बाळ घेऊन, तिच्या पोटात 2 बाळं होते, ती दोन्ही बाळे घेऊन दशराज या कोळ्याने ही दोन्ही मुले वसुराजाकडे नेली. वसूने तो मुलगा ठेवून घेतला आणि मुलगी दशराज कोळ्याला दिली. हीच ती सत्यवती. सत्यवतीचे पालन पोषण दशराज कोळ्याने केले. तिचा तो पालक पिता होता. सत्यवती माशाच्या पोटातून आल्यामुळे तिच्या अंगाला भयंकर माशाचा वास होता, म्हणून तिला मत्स्यगंधा म्हणत. अशा या मत्स्यगंधेला पराशर ऋषींपासून एक मुलगा झाला, तो म्हणजे महर्षी व्यास, कृष्णद्वैपायन. पुढे महर्षी व्यासांच्या वरदानामुळे तिला माशाचा वास म्हणजे मत्स्यगंधा जाऊन ती योजनगंधा बनली. योजनगंधा म्हणजे खूप दूरपर्यंत पसरणारा सुगंधित सुवास. माशाचा वास जाऊन तिचा वास सुगंधित झाला. पुढे अनेक वर्षाने कुरुवंशाचा राजा शंतनू सत्यवतीशी विवाह करण्याची इच्छा दर्शवली आणि राजा शंतनू आणि सत्यवतीचा विवाह झाला. पुढे या सत्यवती आणि राजा शंतनूला 2 मुले झाले. एक होता चित्रांगद आणि दुसरा विचित्रवीर्य. यांच्या राण्या अंबिका आणि अंबालिका. पुढे याच कुरुवंशात धृतराष्ट्र, पंडू आणि विदुर हेही जन्माला आले. धृतराष्ट्रापासून 100 कौरव आणि पंडू राजापासून 5 पांडव. हे सगळे कदाचित तुम्हाला माहिती असेल. नसेल माहिती तरी पुढच्या भागात आपण या सगळ्यांच्या गोष्टी पाहणारच आहोत. तर अशी ही सत्यवती, तिच्यापासून कुरु घराण्याचा त्यांचा वंश कुरुवंश पुढे जात राहिला. पुढच्या भागात आपण राजा भरत याची गोष्ट ऐकणार आहोत. तर लवकरच पुढचा भाग घेऊन येत आहे राजा भरत. जय श्रीराम.